हे सगळं बंद दाराआड घडलं, ज्यांना तोंड काळं करायचं त्यांनी केलं आणि हे तिथंच संपलं तर उत्तमच होतं. पण होतंय काय, हे सगळे घाणेरडे चाळे तोंडाने शब्दांवाटे केला गेलेला जो समागम जो आहे तो युट्यूब आणि इन्स्टावर दाखवला जातोय. तुमच्या घरातल्या 12-13 वर्षांच्या मुलांना प्रणित मोरे माहिती आहे कोण आहे, मला माहित नव्हतं. त्यांना समय रैना परत आलाय हे माहिती आहे, मग तो कुठे गेला होता हे माहित असणारच. त्यांना किसने किसकी माँ चोटी म्हणजे किसने किसकी माँ की चोटी बांधी हे चांगलंच माहित असतं. मग तुम्ही संध्याकाळी या पोराटोना सांगता, अरे मोरू युट्यूबवर रामरक्षा लाव जरा, 7 वाजले, जरा शुभम करोती म्हण रे मोऱ्या. मोऱ्या मनातल्या मनात म्हणतो, च्या आईची कटकट भेंडी, क्या दिमाग की माँ बहन कर रही है तू. इंडियाज गॉट लेटंट यासारखा एक अश्लील कंटेंट पसरवणारा, नको नको त्या चावट विषयांवर बोलणारा आणि ते बोलत असताना स्त्री पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर उघडपणे अश्लील टिप्पणी करणारा तो एक शो. आता हा असा प्रसिद्धी पावलेला जो शो होता तो त्यातल्या एका एपिसोडमुळे गोत्यात आला. खरं तर त्या एपिसोडमधल्या एका प्रश्नाचं जे काही वादळ निर्माण झालं त्या वादळानं या शोचे घेवडे लावले. आता या अशा घेवड्यांची वेल ही काही एकटी दुकटी उगवली आहे का असंही नाहीये, तर एका मागोमाग एक असे हे येडे घेवडे फौज में दौडे करत करत दर आठवड्याला एक शो कुठल्या तरी मिनी थिएटरमध्ये किंवा मुंबईतल्या त्या खारवेशला असणाऱ्या हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये ते हॅबिटॅट नावाचं एक लाईव्ह एंटरटेनमेंट व्हेन्यू आहे, तिथे हे शोज होतात. खरं तर लाईव्ह स्टँडअप कॉमेडी शो असंच याचं प्राथमिक स्वरूप असतं. पण अलीकडे झेंझीला आपला वैचारिक कंड शमवून ऑर्गॅझम मिळवण्याची एक लत लागली आहे. त्यासाठी हे लोक 4-4, 5-5 हजारांच्या तिकिटी काढून बुक माय शोवर आधीच बुक करून हे असले घेवडे लावणारे शो मिठक्या मारत बघत असतात. खरं तर हे शोज इंटरॅक्टिव्ह शोज सारखे किंवा इंटरॅक्टिव्ह सेशन सारखे असल्यानं एका फटक्यात म्हणजे आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यानं आपण प्रसिद्ध होऊ शकतो. सोशल मीडियावर आता नुसतं व्यक्त व्हायचं नसतं तर वाढत्या फॉलोअर्सच्या संख्येमुळं मिळणाऱ्या व्ह्यूज आणि लाईक्सच्या माध्यमातून पैसेही मिळवता येतात, हे तिथं जाण्यामागचं आणखीन एक सबळ कारण असतं. या स्टँडअप कॉमेडीत दुसरं तिसरं काहीच नसून आई बहिणीवरून सढळ असते दिल्या जाणाऱ्या शिव्या आणि पावलागणिक नाही तर शब्दांगणिक घेवडाचा वेल लावणं हेच सुरू असतं. पण तिथं जमलेल्या माझ्या तमाम भावा बहिणींना काय त्याचं अप्रूप वाटतं कोण जाणो. या घेवड्यांना मला वाटतं धारावीतल्या एखाद्या नाल्यामागच्या किंवा पाईपलाईन मागच्या मैफिलीत नेऊन बसवायला पाहिजे संध्याकाळी. म्हणजे शिव्या काय असतात, कुठल्या दर्जाच्या असतात, काय लेवलच्या असतात हे त्यांना समजेल. मग हसा म्हणावं जेवढं हसायचं तेवढं. आणि सोबत जर दम मारायचा असेल तर तोही अवेलेबल असतो. हे एक ॲडिशन झालं. मित्रांनो, सध्या तो प्रणित मोरे नावाचा आदिमानव चर्चेत आहे. आपण खरं तर रेसिस्ट होऊ नये, कुणाच्या दिसण्यावर तर अजिबातच जाऊ नये. पण खरोखरच अमेरिकेतल्या रेड इंडियन्स किंवा वेस्ट इंडिजच्या टीममधल्या एखाद्या खेळाडूचा जुळा भाऊ चक्क मराठीत बोलतोय असं त्या प्रणित मोरेकडे बघून मला भास होतो कधी कधी. त्याच्या शोमध्ये बाष्कळ विनोदाच्या नावाखाली फक्त अश्लीलता भरली आहे हे माहीत होतंच. पण त्याच्या त्या 370 रुपयेवाली बिर्याणीचा किस्सा ऐकला आणि यूट्यूबवर तो मी नंतर जाऊन शोधला. तो एपिसोड पण त्यानं उडवला आहे आपल्या पेजवरून, हे लक्षात आलं मला. तरी कोणीतरी असतोच एखादा जो हे असले व्हिडिओज डाउनलोड करून ठेवत असतो. त्यातल्याच एकाचा व्हिडिओ ज्यात हे 370 रुपयेवाले जे काही बिर्याणीचे जे किस्से होते ते ऐकायला मिळाले. तो वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी. हाँ तो हमने चिकन बिरयानी खाई, वो हाई होगी 360-370 रुपये की. फिर वो कहती घर छोड़ाओ, मगर यार 370 रुपये लगे हैं, मगर वसूल तो करूँगा. फिर मैंने, जैसे मेरा भाई है ना, ये बंद ऐसे बंद, अरे रुक तो कर सुनो. उसने बोला 5 मिनट हम बैठे, फिर मैं ऐसे पास मेरे भाई भाई तो, नहीं तो सपोज करो मेरी बंदिया वो बैठी, तो बात करते करते मैं उसको हाथ में ऐसे ऐसे अंदर आ ले. तो उसने मेरे को हिंट दिया कि किसकी. हाँ. अब मैं तो पहले ही चार्ज था क्योंकि 370 का लॉस हुआ है. हाँ. अभी तेरे 12 रुपए वसूल हो गए. तो मैंने क्या करा, मैंने उसको पकड़ा और की स्टार्ट. ठीक है, किस कर रहे हैं हम, मेरे को मज़ा नहीं आ रहा. मैं यार, तो मैंने क्या करा, पहले तो मैं यही हाथ डाल रहा था, तो किस करते करते मैंने उसकी टोप पहन रही थी वो,
टोप उठाया, टोप टोप डाल रही थी। टॉप तो मैंने उसका टोप उठाया, हाँ। नीचे उसने वो क्या कहते हैं उसको यार, पजामी। त्या हरामखोरानं नेमकं काय केलं, एका मुलीला डेटवर नेलं, 370 रुपयाची बिर्याणी, चिकन बिर्याणी खायला लतली. नंतर नालायकपणे तो 370 रुपये कसे वसूल करायचे या विचारात त्यानं काय काय केलं हे देखील तिथं सांगितलं. याच्या त्या फालतू चाळ्यांचा निषेध म्हणून तो ज्या बँकेत नोकरी करत होता त्या बँकेनं त्याला कामावरून काढून टाकलं. खरं तर स्थानिक पोलिसांनी यावर शिवमोटो कारवाई करत एका मुलीचा विनयभंग तसेच बलात्काराचा प्रयत्न अशा कलमांखाली या भोसरी स्टेशन बाहेर आपला ठरकीपणाचा ठेला लावणाऱ्या चादर मुत्याला आत टाकायला पाहिजे होतं. पण मित्र, तुम्हाला कल्पना तरी आहे का की बंद दाराड काही लोक काय काय करत असतात, काय काय करत असतील. रादर 80च्या दशकातली गोष्ट आहे. एका प्रसिद्ध मासिकात वाचलं होतं. तेव्हा काही मासिक मराठीत यायची, त्यात स्पेशल स्टोरीज यायच्या, म्हणजे कव्हर स्टोरी म्हणायचं त्याला. त्या काळी त्यातल्याच एका स्पेशल कव्हर स्टोरीत असं छापून आलं होतं की दक्षिण मुंबईत शेटजींच्या जाडजूड बायका, माफ करा, शेटजींच्या जाडजूड बायका किटी पार्ट्या करायच्या. नवरे सतत कामात धंद्यात बुडालेले, त्यांना बायकांकडे पाहायलाही वेळ नाही असं म्हणायचे बुवा ते. आता ते कुठे पाहत असायचे ते या बायकांना काय घंटा माहिती. तर त्यामुळे आपल्याकडे कुणीतरी पाहावं म्हणून या बायका किटी पार्टीच्या नावाखाली मेल स्ट्रिपर्सना बोलवून त्यांना हवं नको ते सगळं करून घ्यायच्या आणि हे जे काय व्हायचं ते बंद दाराड व्हायचं. आता तोंडानं समागम केल्याचा आभास व्हावा इतकं लैंगिकतेकडे झुकणारं बोलून तो प्रणित मोरे सारख्या घेवड्यांच्या शोमध्ये तरुणी आपलं साचलेपण रितं करून मोकळे व्हायला येतात खरे. पोरी पण काय कमी आहेत काय. आता ही आहे सेजल पवार, फेमस झाली 2 दिवसात, डॉक्टर आहे म्हणे, शिकते अजून. एका सरकारी रुग्णालयात मला वाटतं काहीतरी ट्रेनिंग म्हणून तिचं सध्या हे सुरू आहे. पण अभ्यासासाठी दिल्या जाणाऱ्या डेड बॉडीजचे प्रायव्हेट पार्ट्स कसे आहेत, त्यांचा आकार, साईज यावर बोलून या पोरीनं आपणही घेवडे लावण्यात कुणाच्या मागे नाही आहोत हेच दाखवून दिले. चाचा का इतना छोटा कैसे, तो प्रणित मोरे बोलत होता. आता हे उघडपणे होतंय, यावर आयोजक पैसे कमवत आहेत. LGBTQ XYZ अशा ज्या कम्युनिटी ज्या आहेत ना, त्यातले 70-80-90 एकेकांचे क्या कहने माहिती आहे का, त्यांच्यासोबतही म्हणे या कम्युनिटी सोबतही या प्रणित मोरेनं काही शोज केलेत. एक पोरग पण आतून म्हणे तो नाही तर ती आहे, त्याला कसं सतत कुणीतरी हवंच असतं यावर चर्चा होते तिथे. हा पोरगा हे पोरग नपुसक लिंगी, ती ते नेमकं काय म्हणायचं चायला यांना, पण जे काय असेल ते इथंही हे लोक सोशल मीडिया अटेन्शनसाठीच येतात आणि काही बाई बरळतात. हे सगळं सुरू असतं बंद दाराड. कदाचित बंद दाराड सर्वसंमतीनं तिथं उद्या नंगा नाच जरी झाला तरी त्यावर कायदेशीर कारवाई करता येणार नसेल बहुतेक. पण अलीकडे फेसबुकवर काही जाहिराती झळकताना दिसतात. त्यात तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी काही ठराविक एज ग्रुपच्या लोकांचं गेट टुगेदर अरेंज केलं जातं. काही ॲप्स आहेत. आता टिंडर, ग्राइंडर, कटर, नोज प्लायर, पक्कड, हातोडी असले डेटिंग ॲप्स तर आधीपासूनच आहेत. पण फ्रेंड नियर मी, सोशलाइज, सोशल वन अशा काहीतरी नावांचा वापर करून हा नवा उद्योग दिल्लीतल्या एका पंजाबी कपलनी सुरू केला आहे. ठराविक रजिस्ट्रेशन फी भरून बंद दाराड एका व्हेन्यूवर या ओपन अप होण्याच्या किंवा ओपन अप करण्याच्या मीट्स होतात. वयवर्ष 35 ते 45, 45 ते 55, 55 ते 65 अशा विशिष्ट वयोगटांच्या सिंगल्सना तिथं त्यांचा सोलमेट सापडण्याची दाट शक्यता असते. हे वरवर फार सोफिस्टिकेटेड किंवा कोणीतरी म्हणेल की अनिवार्यच होतं लोकांना आपला एकटेपणा घालवण्यासाठी वगैरे, तर असेलही. पण मला तर हा बंद दाराडचा व्याभिचारच वाटतो. याला नाव काही द्या, नेमकं काय घडतं तिथं यावर काथ्याकूट करण्यापेक्षा या अशा घेवड्यांच्या वेली ज्या समाजात सभ्यतेचं प्रमाण ढासळवण्यासाठी कारणीभूत ठरतंय त्या फालतू शोजवर सरकार बंदी आणू शकत नाही का हो? हे सगळं बंद दाराड घडलं, ज्यांना तोंड काळं करायचं त्यांनी केलं आणि हे तिथंच संपलं तर उत्तमच होतं. पण होतंय काय, हे सगळे घाणेरडे चाळे तोंडाने शब्दांवाटे केला गेलेला जो समागम जो आहे तो यूट्यूब आणि इन्स्टावर दाखवला जातोय. तुमच्या घरातल्या 12-13 वर्षांच्या मुलांना प्रणित मोरे माहिती आहे कोण आहे, मला माहीत नव्हतं.
त्यांना समय रैना परत आला हे माहिती आहे, मग तो कुठे गेला होता हे माहीत असणारच. त्यांना किसने किसकी माँ चोटी म्हणजे किसने किसकी माँ की चोटी बांधी हे चांगलंच माहीत असतं. मग तुम्ही संध्याकाळी या पोराटोना सांगता, अरे मोरू यूट्यूबवर रामरक्षा लाव जरा, 7 वाजले, जरा शुभम करोती म्हण रे मोऱ्या. मोऱ्या मनातल्या मनात म्हणतो, च्या आईची कटकट भेंडी, क्या दिमाग की माँ बहन कर राहिली आहे तू. OTT नावाचा हा भस्म्य रोग आपल्याला जडला तो कोरोना काळात. लॉकडाऊन होता. नेटफ्लिक्स हे विकत घ्यायचं सबस्क्रिप्शन असल्यानं फारसं लोकांना परिचित नव्हतं. पण याच नेटफ्लिक्सवर एक सिरीज आली, वेब सिरीज म्हणतात त्याला, सेक्रेड गेम्स नावाची. आणि कर्णोपकर्णी या सिरीजमधल्या सीन्सची चर्चा रंगू लागली. आता कुठले सीन्स तुम्हाला सांगायला नको. लोकांनी नेटफ्लिक्सचं इयरली सबस्क्रिप्शन घेतलं ना राव, त्वरित, तात्काळ, ताबडतोब. आजही सेक्रेड गेमच्या पहिल्या सीझनची सर दुसऱ्या कुठल्याही वेबसिरीजला नाही. पण त्याच नेटफ्लिक्सवर मूळच्या लॅटिन भाषेतल्या ज्या काही वेबसिरीज आहेत त्याही तेवढाच धुमाकूळ घालतायत. इथं वेबसिरीजच्या टायटल्सवर किंवा रेटिंगवर नाही तर कंटेंट नेमकं काय आहे शोधणाऱ्याचं कसं पणाला लागतं आणि मग त्याला काय बघायचं ते सापडतं. तर असो, जोवर माणूस या पृथ्वीतलावर आहे आणि त्याच्या पुनरुत्पत्तीसाठी, प्रजननासाठी समागमाची आवश्यकता आहे, तोवर त्यातली लैंगिकता चाळवणाऱ्या असंख्य गोष्टी या अवतीभोवती घुटमळत राहणारच आहेत. त्यांना वैध, अवैध, नैतिक, अनैतिक, चूक की बरोबर हे ठरवणारे आपण कोण आलो. पण समाजाचं अधपतनही होऊ नये याकडे सरकारनं, प्रशासनानं जरासं लक्ष दिलं तर उपकारच होतील या सरकारचे आपल्यावर. आणि या समाजात आजही टिकून असलेल्या पापभिरू माणूस नावाच्या प्रजातीवरही उपकार होतील. एकूणच विषय हार्ड होता, हार्ड. ज्याला पटला असेल त्यानं घ्यावा, नाहीतर सोडून द्यावा. वर उल्लेख केलेल्या कुठल्याही व्यवसायाबद्दल माझ्या मनात आकस नाही. त्यांच्या बंद दाराआडच्या उद्योगांबद्दल माझी वैयक्तिक कुठलीही तक्रार नाही. कारण यात बहुसंख्यांना तिथं जाऊन आनंदच मिळतोय असं वाटतं मला. मग आपण उगाच उंटाच्या ढुंगणाचा मुका घ्यायचा प्रयत्न का करायचा. तुर्तास थांबतो. या सगळ्यावर तुमचं मत काय हे मला जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.